गव्हाच्या पिठाच्या कापण्या बऱ्याचदा आपण बनवतो, पण बाजरीच्या सहसा बनवत नाही. पण खायला खूप टेस्टी लागतात. त्यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे. साधारण 1 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आणि हा गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा. त्याचा पाक करायची गरज नाही. गूळ पूर्णपणे विरघळला गेला की गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. आता तोपर्यंत आपल्याला एका परातीमध्ये 2 वाट्या एवढं बाजरीचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं. यासोबतच चवीसाठी याला मीठ घालायचे. थोडी आपल्याला सुंठ पावडर घालायची, थोडी बडीशोपची पावडर घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण गरम केलेलं तूप घालूयात, साधारण 1 ते 2 टेबलस्पून एवढं, आणि मिक्स करून घेऊयात. आता हे जे पाणी आहे तेही गार झालेले व्यवस्थित, त्याला गाळून घ्यायचे आणि या पिठामध्ये घालून आपल्याला पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ जर पातळ वाटत असेल तर थोडंसं यामध्ये तुम्ही बाजरीचे किंवा गव्हाचं पीठ घालू शकता. याची आपल्याला अशा पद्धतीने पोळी लाटायची, वरून तीळ किंवा याला खसखस लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याच्या आपल्याला कापण्या कट करून घ्यायच्यात आणि व्यवस्थित तळून घ्यायचे. तर खुसखुशीत कापण्या आपल्या इथे खाण्यासाठी तयार आहेत.